गेले काही महिने महाराष्ट्रातला बीड जिल्हा संपूर्ण देशात गाजत आहे। अर्थात तो चांगल्या गोष्टीसाठी नाही, तर गुन्हेगारी, हिंसाचार, खंडणी आणि दहशतवाद यासाठी। पूर्वी अशी गैरकृत्य कुठं घडली तर बिहार झाला असं म्हटलं जायचं, पण आता बीड झाला का अशी म्हणायची वेळ आली आहे। एवढ्या हिंसक घटना पुढे येत आहेत, त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर आणि चव्हाट्यावर मांडले जात आहेत। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी। एक चिंताजनक गोष्ट अशी आहे की गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्यात 275 पेक्षा जास्त हत्या झाल्या। त्यांच्यापैकी बऱ्याचशा दडपल्या गेल्या आणि गुन्हेगार अक्षरशः मोकाट सुटले। कायद्याचाच धाक नाही म्हटल्यावर शत्रूचं अपहरण करायचं आणि सार्वजनिक ठिकाणी त्याची अमानुष हत्या करायची, त्याचे व्हिडिओ काढायचे किंवा फोटो काढून आपल्या बॉसला पाठवायचे। एवढंच नव्हे तर तो खून केला जात असताना झकासपैकी तो एन्जॉय करायचा। ही एक नवीन संस्कृती बीडनं संपूर्ण भारताला दिली। पण आता हे सगळे व्हिडिओ पोलीस खात्याच्या हाताला आले आणि मग पुढील सर्व घटना घडल्या। सगळे खून बाहेर पडायला लागले, जणू काही मृत व्यक्तींच्या अस्तित्वाच्या खुणा उरांवर बसू लागल्या। यात कोणत्याही राजकीय पक्षाला दोष देऊन चालणार नाही। सगळ्यांचेच हात रक्ताने बरबटलेले आहेत। हाताशी तरणीबाण पोरं ठेवायची, त्यांना सांभाळायचं आणि त्यांच्या हातून शत्रूचा काटा काढायचा, या राजकारण्यांचे उद्योग। यात उडदा माझी काळे गोरे काहीही नाही। इथं धुतल्या तांदळाचं कोणीही सापडणार नाही अशी अवस्था आहे। परळी तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून उघडकीस आला आणि तेथून सुरू झालेली ही हत्यांची मालिका 2 दिवसांपूर्वी अटक झालेला खोक्या भोसले उर्फ खोक्याभाई याच्यापर्यंत येऊन थांबली आहे। संतोष देशमुखची हत्या मंत्री धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असलेल्या वाल्मिक कराडनं केली असं आरोपपत्रातून स्पष्ट दिसतंय। कराडची कुख्यात टोळी सध्या गजाआड आहे। नुसते धनंजय मुंडेच नाही, तर भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अमरसिंह पंडित यांच्यासारख्या दिग्गज राजकारण्यांनी गुंडा करवी सुपारी देऊन अनेकांचे काटे काढले आहेत असे जोरदार आरोप होऊ लागले आहेत। बुद्धिबळाच्या या पट्टावर राजा आणि वजीर राहिले बाजूला, प्याद्यांकडून गेम करायचा, त्यांना भरभरून आशीर्वाद देऊन पोलिसांच्या तावडीतून सोडवायचं। असं करता करता या प्याद्यांनाच आपण राजा झाल्यासारखं वाटू लागलं तर त्यात दोष कुणाचा? संतोष देशमुख यांच्या हत्येमागे मोठी मोठी विधाने करून अनेक जण आपण आका असल्याचं दाखवून देत होते, परंतु हे कोणी आका वगैरे नसून केवळ एक प्यादे असल्याचं दिसून आले। आवधा कंपनीला मागितल्या गेलेल्या खंडणीवरून हे सर्व प्रकरण तापलं। त्यात संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली। त्यात सर्वप्रथम उडी घेतली ती आमदार सुरेश धस यांनी। आठवतं का, सुरुवातीला त्यांनी वाल्मिक कराड याला धारेवर धरलं, त्यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं। आता सुरेश धस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहत नाहीत असं वाटू लागलं। त्यांनीही हे सर्व आपणच उघडकीस आणतो असा आव आणला होता। त्यात आमदार क्षीरसागर यांनी उडी घेतली। धस त्यांचा घोडा फार वेगानं धावू लागल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी धस हे धनंजय मुंडे यांना आपल्याच घरात भेटल्याचं सांगून धस यांचा रथ जमिनीवर आणला, त्यांची हवाच काढून घेतली। संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची जितकी बदनामी होईल तितकी सुरू ठेवण्यात आली। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांकडे, तर अजितदादांनी धनंजय मुंडे यांच्याकडे तोंड वळवलं। त्यामुळे आता मुंडेंना राजीनामा द्यावा लागत नाही असे वाटू लागले, पण इथून मात्र चक्र जोरदार पद्धतीने फिरली। आता हे प्रकरण थांबेल असं वाटत असतानाच आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय खोक्या भोसले याचे गेल्या 8 वर्षीचे व्हिडिओ एका पाठोपाठ एक बाहेर येण्यास सुरुवात झाली। साधा कार्यकर्ता नोटांच्या थप्प्या कशा उडवतो हे व्हिडिओतून समोर आलं। एकाच्या तोंडावर बॅटचे फटके देऊन त्याचे दात पाडल्याचे आरोपही खोक्यावर झाले। पोलीस त्याच्या शोधासाठी मागे लागले। आमदार सुरेश धस यांना तुमचे पत्ते आमच्या हातात आहेत असा इशारा देण्यात आला। एकीकडे आमदार क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याचा मारहाण करताना व्हिडिओ समोर करण्यात आला। आणखीन एका आमदारांच्या नातेवाईकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। धनंजय मुंडे यांच्या साडूनं मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आणण्यात आला। पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। ही अगदी ताजी घटना। या संपूर्ण प्रकरणात व्हिडिओ नेमके कोणी, कधी, का काढले आणि आत्ताच का व्हायरल केले हे प्रश्न कोणालाच पडले नाही, आणि पडले असतील तर त्याकडे दुर्लक्ष केले गेले। बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण स्वतःला आका म्हणणारे आणि मीच सर्व उघडकीस आणण्याचा दावा करणारे खरं तर राजकारणाच्या या खेळामध्ये केवळ एक प्यादे होते हेच दिसून आलं आहे। ही सर्व सूत्रे दुसरंच कोणीतरी हलवत होते। अगदी पोलीसही त्या पडद्यामागच्या आकाच्या सांगण्याप्रमाणे सर्व बाबी करत असल्याचं दिसून येतं। सर्व खून प्रकरणाच्या चौकशीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत। सर्व राजकीय पक्षांमधील आका हेच आता सरकारचं लक्ष नाही ना याचा शोध घ्यायला हवा। कुणालाही सोडणार नाही असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांचा रोख आणि पोलीस खात्याच्या हालचाली, त्याच्याप्रमाणे रोज बाहेर येणारे नवनवीन व्हिडिओ आणि गुन्हेगारांची नावं हे देखील चौकस वृत्तीनं बघायला हवं। कोणता गुन्हेगार कसा गजाआड जाईल आणि कोणता आका केव्हा उघडा पडला जाईल हे मात्र समजण्यापलीकडचं झालं आहे। तर मंडळी, हे बीडमधलं अत्याचार प्रकरण एवढ्यात संपणार नाही।
आपण वेळोवेळी बोलतच राहू। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्क्वायरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।